श्री आबासाहेबांच्या जागेवर बसणं ही कठीण गोष्ट. बसा शंभूराजे. बाळराजेंचं मन मोडू नये. बसावं युवराज. ठीक, आम्ही बसू, पण एका अटीवर. बाळराजे आमच्या बाजूच्या पाटावर इथे बसणार नाही. मग आमच्या सोबत बसतील. आमच्या ताटात जेवतील. सुनबाई, वाढा. भावा भावांना खाऊ द्या. महाराज, तुमचीच पुण्याई. खरंच हंबीर मामा म्हणाले तसंच. पाण्यावर काठी मारली तरी पाणी दुभंगत नाही. तुम्ही खा, आम्ही समाधानाचा ढेकर देतो. खा. आधी ओल्या नारळाच्या वड्या खा आणि मग ढेकर द्या. ओल्या नारळाच्या वड्या कोणासाठी? कुणासाठी? तुम्हीच ओळखा. दादासाहेबांच्या अटकेची मिठाई आम्ही खावी. थोरल्याबाईचे राडूबाईंनी मुद्दाम तुमच्यासाठी करवलंय त्या. आमच्यासाठी नारळाच्या वड्या? हो, नुसत्या बनवून घेतल्या नाहीत, तर आम्ही आमच्या मातोश्रींना आमच्या हाताने भरवणार आहोत. मातोश्री आहात आमच्या, कायम मातोश्रीच राहाल. नकोय आम्हाला. असं कसं? लेकीचं ऐकायचं असतं. राघूबाई, खा. लेकीचा हट्ट मोडू नका.
युवराज, बोला युवराज. आज आम्ही तुमच्यावर खूप खुश आहोत. म्हणजे आम्हाला तुमचा जो अभिमान वाटायचा आज तो सहस्त्रपटीने वाढलाय. कारण तुमची अनेक रूपं. आमची कसली रूप? निवाड्याच्या वेळचं तुमचं ते रौद्र रूप, राक्षसांचा संहार करताना, रणांगणात उतरताना हातातील त्रिशूल भुईत रोवून गरजणारा महादेव जसा, तसे तुम्ही. मस्तकावरचा जटाभार सोडून पाषाणावर आपटणारा जटाशंकर जसा, तसे तुम्ही. भाळावरच्या तिसऱ्या डोळ्यातील बुबुळातील पाऊलीस जाग यावी आणि ब्रह्मांडाचा थरकाप उडावा, असं तुमचं रूप, रौद्र रूप. असं? हो. आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा करता, काळजीचा भारवाहक, संतापलेल्या आपल्या बहिणी शांत करणारा, आई राग गिळून ममतेची पाखर तिच्यावरच घालणारा पुत्र, लक्ष्मणाचा राम, सगळ्यांनी पोटभर खावं म्हणून आग्रह करणारे, ताटात वाढणारे आणि त्याचाही आनंद घेणारे तुम्ही. कसं जमतं युवराज तुम्हाला? जमवावं लागतं येसू, सगळं जमवावं लागतं. येसू, माणसानं बाहेरच्या त्रासाचे, तणावाचे, मोठेपणाचे जोडे घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवून घरात प्रवेश करायचा असतो, तरच घराचं घर पण टिकतं. मधल्या काही काळात बऱ्याच वाईट गोष्टींनी आपल्या घराचा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश केला होता. त्यात लोभ होता, मोह होता, लालसा होती, काय नव्हतं. खरंय, सगळंच होत. पण आबासाहेबांच्या पुण्याईच्या बळावर आपण या सगळ्या वाईट गोष्टींना घरातून हद्दपार केलं, एवढंच. हो, मोठीच लढाई जिंकली आपण. युवराज, एक वेळ बाहेरच्या अफजलखानास मारणं सोपं, पण घरातील बेबनाव मारणं खरंच अवघड. पण त्यात यश मिळालं आपल्याला, आणि तुमची भक्कम साथ मिळाली. आम्हाला या गोष्टीचा किती किती आनंद झालाय. कधी एकदा सकाळ होते आणि अंगणात सुखाची रांगोळी काढतोय असं झालंय आम्हाला. कधी एकदा देवघरात नंदादीप लावतोय असं झालंय. युवराज, आता या गृह सौख्याला कोणाचीही नजर लागायला नको. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही? बीडा घ्या, आम्ही स्वतः बनवून आणले. काय करत बसलो आम्ही? चुकलो आम्ही, फाशी पडलो, आम्हाला कळलंच नाही. रडू नका, शांत व्हा. खूप चुकलो आम्ही. आमच्याकडे मोठेपणा असून आम्हाला कळलं नाही. एवढ्या कशा आंधळा झालो आम्ही. महाराजांची तळमळ विसरलो का? आऊसाहेबांची शिकवण ही नजरे आड केली का? थोरल्या बाईसाहेब, जुन्या गोष्टी काढू नका.
विसरून जा. नाही विसरण्यासारख्या गोष्टी. अहो, आम्ही प्रत्येक वेळी शंभूराजेंना कमी लेखत आलो. आमच्या सोयीनं गैरसमज करून घेतला. पण ते मात्र मातोश्री मातोश्री म्हणून श्रावण बाळाच्या अंतःकरणानं आमच्याशी मागत राहिले. कसं सांधायचंय? ओरखडे पुसतील का? आपण पुसायचे. आपण पुसू, पण महाराज माफ करते. करतील. खरंच करतील ना? हो. आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा तुमची रदबदली करू महाराजांकडे. काय बोलताय तुम्ही? थोरल्या बाईसाहेब, मधल्या काळात परिस्थिती कठीण होती. आमचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. काही वावगं वागलो बोललो असो तर माफ करा. हो, काय बोलताय? उभ्या आयुष्यात वावगेपणा तुमच्या आजूबाजूलाही फिरकला नाही. तरीही माणूस आहोत. घडतं कधी म्हणून सांगणं झालं. थोरल्या आहात तुम्ही. सगळ्यांना मायेच्या पदराखाली घ्याल. आम्ही प्रयत्न करू. पण तुम्ही आहात की? असूच असं नाही. पुतळाबाई, आमचा भरोसा नका करू. अहो, तुम्ही काय ही निर्वानिर्वीची भाषा करताय? आणि का म्हणून? अहो सांगा ना. आम्ही विचारतोय ना काही तुम्हाला? थोरल्या म्हणून विचारतोय, सांगा आम्हाला. जरूर सांगू, पण आमची ही मसलत गुप्त आहे. एवढ्यात फोडायची नाही. विडा घ्या. मसलत? कसली मसलत ठरली आहे? महाराज, सगळं मनासारखं झालं. तुमच्या माघारी आम्ही थांबलो ते सार्थकी लागलं. आता मागची चिंताच मिटली. तुमचं शहाणपण, तुमची सलगी, तुमचं थोरपण आम्ही आपल्या शंभू बाळांमध्ये पाहिलं बरं का. तुम्ही उभारल्या स्वराज्याला सोन्या रूपाचा कळस चढवतील ह्याची खात्री पटली. म्हणून आता निघावं म्हणतो आम्ही. काय ग समय, काय ग बाई झालं तुला? अगं आम्ही खरंच निघावं म्हणतो. महाराजांशिवाय एकल्यानं राहू का ग आम्ही? तू आहेस वातीशिवाय. मग वातीशिवाय जळायचं? कुणाला जमेल? जमणाऱ्याला जमू देत, पण आम्हाला मात्र नाही जमायचं. म्हणून आता निघायचं. महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत निघून जायचं. कायमचं
महाराज पुढे गेले. कबूल. आमच्या दोघात अंतर पडलं हे सुद्धा कबूल. पण आम्ही शिडी लावणार. हो, हा घर रायगड मुळचाच उंच. त्याच्यावर सत्वाची शिडी लावली की त्यांना बघता बघता गाठू आम्ही. स्वर्गीचा रस्ता आम्हाला त्यांच्या सोबतीनं चालायचा आहे. आमच्या मनी मुहूर्तही गाठलाय. एकादश तुमच्या चितेच्या बाजूलाच आमची चिता असेल. शंभूराजे आमच्या चितेला चूड देतील. चिता पेट घेईल आणि आमची काया सोन्याची होईल. महाराज, भाळावर प्रतिपदेचा चंद्र रेखूनच आम्ही तुमच्या जवळ येणार आहोत. युवराज, काय झालं? पाणी घ्या. युवराज, काय झालं? स्वप्न पडलं? काही भात झाला का? येसू, आम्ही जे पाहिलं ते अगदी अस्पष्ट, अगदी धूसर. रायगडावर पाऊस पडत होता. चिखल झाला होता सगळीकडे. आणि त्यात उमटलेले खूर दिसले आम्हाला. खूर? कोणाचे? मी पाहिलं. खूर मोठे होते. तेवढ्यात खुणेची तोफ वाजली, मध्यान्नीची, आणि जाग आली आम्हाला. काय घडलं असेल? नका चिंता कर. येसू, चिंता नाही, पण ही अशी स्वप्न पडत नाही तो आम्हाला कधी. नका काळजी करू युवराज. येसू, येसू, रायगडावर काही अशुभ घटना तर घडणार नाही ना? महाराज, महाराज, काळजी करत असाल तर नका करू. आम्हाला आगीची भीती नाही वाटत. सांज सकाळ समयांच्या घेऱ्यातच राहिलोय आम्ही. चंदनाच्या चितेवर बसू. हातात सतीचं वाण असेल आमच्या. शंभूराजे आमच्या चितेला अग्नी देतील आणि आम्ही आगीचे झळाळणारे पडदे दूर सारून तुमच्या दिशेनं येऊ महाराज. आता आमची निर्वाणाची तयारी. आम्ही रायगडावर कोणतीही अशुभ घटना घडू देणार नाही. आमच्या गृहसौख्याला कोणाचीही नजर लागू देणार नाही. कोणाचीही.